आऊसाहेब आपण बोलवलत? तांदळा बनायला किती दिवस लागतील? तांदळा कशासाठी आणि कसला तांदळा? पंत, तुळजापूरच्या मंदिरातली आई भवानीची मूर्ती तिथल्या पुजाऱ्यानं मोठ्या शिताफीनं जीवावर उदार होऊन हलवली आहे. हो, ते समजलं मला. पण मूर्ती फोडायला अफजल खान तर तुळजापूरला निघालाय. हो. त्याला मंदिरात देवीची मूर्ती दिसली नाही तर 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 तो वेड्यासारखा हुकूम देईल. कदाचित तुळजापूर बेचिराग करेल. बरोबर. आणि ते होऊ नये म्हणून आपण मूर्तीच्या ठिकाणी पाषाण ठेवायचा. तो तांदळा असेल. आता आलं लक्षात. परंतु आऊसाहेब, अफजल खान तांदळ्यास भुलेल? तो भुलेल असाच तांदळा बनवा. फार तर 2 चांदीचे डोळे बसवा. हिरवं लुगडं पाहिलं की त्याची खात्री पटेल की ही तीच देवी आहे. ठीक आहे, मी लगेच कामाला लागतो. किती दिवस लागतील? 2 दिवस. 2 दिवस? अमावस्या तर उद्या आहे. आणि खानानं कसम खाल्लीये देवीची मूर्ती उद्याच फोडायची. कोणत्याही परिस्थितीत तांदळा उद्या पोचायला हवा. पंत, मी कोशिश करतो. कोशिश नाही, वाटल्यास नवा तांदळा न बनवता दुसरा कोणताही तयार तांदळा इथल्या मंदिरातून उचला. जी आऊसाहेब. मायबाप सरकार, पाया पडतो, जाऊ द्या. माफी करा मायबाप सरकार, जाऊ द्या. जाने दो इसे, छोड़ दो. लय उपकार झालं, लय उपकार झालं हुजूर. अब्बू, आपने उसे क्यों छोड़ दिया? छोड़ा कहाँ है? छोड़ तो दिया आपने. जो दिखता है वो सच नहीं होता. सीख लो. हमने इसे जाने दिया क्योंकि हम देखना चाहते हैं वो आगे क्या करेगा, कहां जाएगा, किससे मिलेगा, क्या बात करेगा. पर अब्बू, पीछा करो उसका. और हाँ, याद रहे, उसे बिल्कुल पता नहीं चलना चाहिए. आप ऐसा क्यों कर रहे हैं अब्बू? एक मामूली पुजारी से आपको क्या पता चलेगा? हो सकता है ये सीवा की चाल हो. उसने कहा वो सीवा को सुपा में मिलेगा. अब देखते हैं कब और कैसे मिलेगा. हमें पूरा यकीन है सीवा उसे नहीं मिलेगा. पुजारी झूठ बोल रहा है या फिर सीवा. जरूर सीवा हमें बेवकूफ बनाने की कोशिश कर रहा है. हुजूर, 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 एक बुरी खबर है. क्या हुआ? गांव-गांव में सिवा के लोग ढिंडोरा पीट रहे हैं. अफजल खान और उसकी फौज कुल देवी को भ्रष्ट करने वाले हैं, तो कोई भी उसे किसी तरह का सहयोग ना करे. खान अपने आप को बड़े फक्र से बुत चिकन कहलवाता है. वो पापी है, दुष्ट है, राक्षस है. खामोश! वो पहाड़ी चूहा सीवा, उसकी इतनी हिम्मत अफजल खान को ललकार रहा है. जला दो पूरा गांव, तहस नहस कर दो, बेचिराग कर दो सब. काय? खान सुप बेचिराग करणार? जी राज, सुप्यात अफजल खानानं दवंडी पिटवली. असं? वय अव एवढंच नाही राज, खानांच्या हाशमांची तर मारहाण बी चालू झाली आहे. जे वड्याचं तेल वांग्यावर तर. वय आणि लोक घाबरल्यात की अफजल खान येणार, त्याची फौज येणार
आणि तो गाव जाळणार. याचा अर्थ खानानं आमच्यासाठी रयतेला वेठीस धरले. होय तर ये सची, आम्ही इतर सर्वांना जे सांगतो आहोत तोच इशारा सुपे गावातल्या गावकऱ्यांना द्या. जी. म्हणजे खानाची फौज चालून आलीच तर ते जे मागतील ते द्या. विरोध असा करायचा नाही, जीव वाचवायचा. हा, म्हणजे त्याच्या कालानं घ्यायचं. बरोबर. मुख्य म्हणजे गावातली तरणी ताकी पोरं टेहळणीवर ठेवायची. 2-4 कोसावरून खानाचं पथक येताना दिसलं की या पोरांनी काळा धूर करायचा. हा धोक्याचा इशारा समजून गावकऱ्यांनी बायका मुलांना घेऊन डोंगर दऱ्यांचा आसरा घ्यायचा. वैराज, आणखी एक, गोठ्यातल्या गाई वासरांची, शेतातल्या पीक पाण्याची पर्वा करू नका म्हणावं. त्यांचं जे काही नुकसान होईल ते आम्ही भरून देऊ. राज, त्यांना म्हणावं सध्या जीव महत्वाचा. रागाच्या भरात खानाच्या फौजेवर चालून जाऊ नका, उलट जापसाल करू नका. जेवढी खानाची टोळधाड जाऊ दे, मग आम्ही स्वतः तलवारी हाती देऊ लढण्यासाठी. तातडीनं माणूस पाठवा. गावातल्या जाणत्यांना सावध करा. प्रत्येकाला सांगा सध्या सपुरी महत्वाची. गुस्ताखी माफ बड़ी साहिबा, ये क्या चीज है? इस मामूली मर्तबान को आप इतना क्यों परख रही है? ये मामूली मर्तबान नहीं है, बहुत कीमती है। कीमती? हाँ, बिल्कुल। और इसकी कीमत तब बढ़ेगी जब हम इस पर पांव रखकर हमारी तख्त पर बैठने के लिए आगे बढ़ेंगे। हम हर रोज इस पर पांव रखेंगे, तब इसकी कीमत क्या होगी? इस मर्तबान को आप अपने पांव से रोजाना पाक करेंगे। बड़ी साहिबा, तब तो ये बेशकीमती होगा। सही कहा तुमने, लेकिन इस मर्तबान में क्या होगा? अंदाजा लगाओ। क्या होगा? तुलजापुर की देवी के बुत के टूटे फूटे टुकड़े होंगे इसमें। वाह वाह, क्या नजारा होगा। पर क्या? पर अफजल खान तो बहुत देरी कर रहा है। अब तक तो उसने उस देवी की बूत को फोड़ देना चाहिए था। इस अमावस को वो उस बूत को तहस नहस करने वाला है, ऐसा हमने सुना है। बिल्कुल सही सुना। और उसी की याद दिलाने के लिए हम हमारी तरफ से उसे कीमती तोहफा भेजना चाहते हैं, जो सोने का हो और वो काम करने में उसकी मदद करे। आप बस हुक्म फरमाइए बड़ी साहिबा, जो भी चीज आप कहेंगे भेज देंगे। सुनबाई, आऊसाहेब, उठलात का? असं कसं? तुम्हाला विश्रांतीची गरज आहे सुनबाई. आता कसं वाटतंय? बरे आहोत. आज धास लागली नाही. राजवैद्यांनी दिलेल्या औषधाने प्रकृतीत सुधारणा आहे. छान. तुम्हास कुंकू लावायचं म्हणून आम्ही आलो. आई भवानीचं कुंकू आहे, तुळजापुराहून आलंय. अगं बाई, परडी पाठवली भोप्यांनी, घ्या. पाया पडते. असू दे, तुम्ही आहात तशाच बऱ्या आहात. सुनबाई, आई भवानीची परडी म्हणजे देवीचा आशीर्वाद मिळालाय तुम्हाला. आता लवकर बऱ्या व्हा.
आम्ही येतो. काही लागलं तर सांगा, संकोच करू नका. जी आऊसाहेब, आपण काही सांगितलं नाहीत तरी आम्हाला कळलंय. काय? आई भवानी संकटात होती. खरं ना? हो, आणि ते संकट आता टळलंय, हो ना? पूर्ण टळले असं नाही म्हणता यायचं. एक गोष्ट महत्वाची आहे, सुप्याची हूल यशस्वी व्हायला हवी. सुपा गांव ही जलाना है या फिर इर्द गिर्द का इलाका भी जलाकर राख करना है? करो, जितनी तबाही कर सकते हो करो, ताकि लोगों को भी सबक सीखने को मिले कि अफजल खान बहुत ही खतरनाक है. सिर्फ भगवान की मूर्तियां नहीं, बल्कि पूरे इलाके को खत्म कर सकता है. हुजूर, हुजूर, वो पुजारी जिसे आपने जिंदा जाने दिया, आगे बोलो. वो पुजारी सुपा गांव गया ही नहीं. तो कहाँ गया था? वो तो राजगढ़ की तरफ गया. मतलब पुजारी हमसे झूठ बोल रहा था. वो सीवा को मिलना सुपा नहीं, राजगढ़ गया था. वो गांव से वापस आए तो उसकी गर्दन मार देना, खत्म कर देना उसे. जाओ. मुझसे खान, आपने जो किया सही किया. असलियत का पता चला. सीवा की असलियत कुछ नहीं. वो हमें बेवकूफ बनाने की कोशिश कर रहा है. करने दो उसे जो करना है. हम वही करेंगे जो हमें करना है. अबू, अबू, क्या है ये? बड़ी बेगम साहिबा की तरफ से आपके लिए एक नजराना आया है. ऐसा? खोलो इसे. हथौड़ा, सोने का हथौड़ा. अब्बू, शायद ये मुहूर्त तोड़ने के लिए तो नहीं भेजा. हाँ फाजिल, हाँ. शुक्रिया भेज दो बड़ी बेगम साहिबा को. क्या तोहफा भेजा है. क्या किस्मत पाई है भवानी की मूरत ने. टूटेगी तो सोने के हथौड़े से, चकनाचूर होगी तो सोने के हथौड़े से. मतलब मुहूर्त को टूटने का ना गम होगा ना दुख होगा. उल्टा मूर्त गरूर महसूस करेगी कि टूटी भी तो सोने के हथौड़े से. अब हमें जल्द से जल्द तुलजापुर जाना होगा. चलो तुलजापुर. राजन घात झाला. काय झालं येसाजी? सुप्याची हुल वाया गेली. मतलब? खानानं ज्या पुजाराला गिरफ्तार केलं होतं त्यानं सांगितलं राजा सुप्याला गेलाय. मी कवड्याची माळ घेऊन सुप्याला निघालोय. बरोबर सांगितलं मग. अव राज, खानानं पुजाराला जिवंत सोडला. येसाजी, मग अडचण कुठं आली? अव खानानं पुजाऱ्याला जिवंत सोडणं हा खानाचा डाव होता. त्यानं पुजाराचा पाठलाग केला तेव्हा पुजारी राजगडाकडे गेल्याचं त्याला कळलं आणि खान बिथरला.
बघा आटापिटा करून हूल उठवली पण उपयोगी पडली नाही. उलट अनलटच आली. खान बिथरला, त्यात त्याला बडी बेगमना आणखीन बिथरवला सोन्याचा हातोडा देऊन. सोन्याचा हातोडा? आई भवानीची मूर्ती फोडण्यासाठी? शिराज, अहो त्यामुळे खानाला चेव चढलाय. आता हो काय करायचं राज? अहो आपल्या आई भवानीचं काय होणार आता? खान तर निघाला तुळजापूरला. येसाची तांदळा पोहोचला तुळजापुरात? उद्या पोहोचल. उद्या? म्हणजे आणखी एक दिवस. आणि खान तर केव्हाही पोहोचू शकतो तुळजापुरात. अहो त्याला कितीसा वेळ लागतोय? अहो हा मनस्तवर खान तुळजापूरला पोहोचल. नाही येसाजी, खान पोहोचण्याआधी तांदळा तुळजापुरात पोहोचलाच पाहिजे. मग तांदळा पोहोचायचा असेल तर खान एक दिवस उशिरा पोचला पाहिजे तुळजापुरात. त्यासाठी काहीतरी जालिम उपाय शोधायला हवा. जालिम उपाय? असा जालिम उपाय की खान जागेवर थबकला पाहिजे. असा उपाय आहे? आहे. एक उपाय आहे. अरे बुझाओ, पानी लाओ, पानी लाओ. कौन है उधर? क्या गड़बड़ मची है? हुजूर हुजूर, गजब हो गया. क्या हुआ? हुजूर आपने छावनी में आग लग गई. आग आग लगी? कैसे? बेवकूफो, कैसे लगी आग? किसने लगाया? अगर हाथ आया तो चीर के रख दूंगा. खान साहेब, अहो तंबूला आग म्हणजे अपशकुनच म्हणायचा. क्या? हवा म्हणजे देवीचा कोप. हम नहीं मानते ये अपशकुन. कोई अपशकुन नहीं है. हमारे खिलाफ किसी की चाल है ये. हाँ. इस फसाद का जवाब हम जरूर देंगे तुलजापुर में.